नमस्कार मित्रांनो, वामन बरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आत्ता मी आहे भाटे बीच या परिसरामध्ये आणि आम्ही निघालोत रामेश्वर गिरिये दर्शनासाठी. देवगड तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे. तर हा प्रवास मी तुम्हाला घडवणार आहे रत्नागिरीतून गिरिये आणि तिथलं रामेश्वर मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. अर्थात हा पूर्णपणे रोड व्लॉग नाही होणार आहे. मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवेन महत्त्वाची जी ठिकाणं आहेत किंवा रोड वगैरे आतमध्ये जाणारे ह्या गोष्टी दाखवेन. तर चला मग या सफरीवर गाडी माझी तयार आहे. आपण निघूया आणि गिरियेला जाऊया. गिरियेला जाऊन तिथलं रामेश्वर मंदिर बघूया आणि जर वेळ मिळाला, कारण आता आम्ही जरा उशिरा निघालो, वेळ मिळाला तर इतर ठिकाणं पण बघूया. मित्रांनो, रत्नागिरी सोडण्यापूर्वी रत्नागिरीचं भाटे बीच जिथून मी या व्लॉगची सुरुवात केली ते आणि हे इथे एक मंदिर आहे झरी विनायक म्हणून. नाव लिहिताना झरा विनायक लिहिलंय का है ना? पण हे एक सुंदर मंदिर आहे. पूर्वी एकदम साधं मंदिर होतं, पण आता इथे त्यांनी व्यवस्थित मंदिर केलंय. तर या मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका. आणि मग पुढे बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पावसला आपण जातोय, मध्ये मध्ये मी सांगेन काय काय पाहण्यासारखं आहे ते. रत्नागिरीतलं अजून एक प्रेक्षणीय स्थळ की जिथे तुम्ही रत्नागिरीत आल्यावर भेट देऊ शकता ते म्हणजे कोहिनूर बीच रिसॉर्ट. कोहिनूरचं समुद्र बीच रिसॉर्ट इथे आहे. आतमध्ये एंट्री फी आहे. त्यानंतर तुम्ही ते बीच रिसॉर्ट फिरू शकता आणि वाटलं तर जेवणाचा आस्वाद पण घेऊ शकता. थोडंसं पावसाळी वातावरण दिसतंय. आत्ता आपण कसोब या गावामध्ये आहोत. पावसला निघालोत आपण आणि इथे फार पूर्वीपासून चारपदरी रस्ता आहे. हा थोडासाच पण आहे, तुम्हाला दिसतंय. फक्त येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या इथून जातात आणि येणाऱ्या गाड्या तिकडून येतात. आपण आत्ता सागरी महामार्गावरून मार्गक्रमण करतोय. रेडी रेवस हा सागरी महामार्ग आणि त्या महामार्गावरून आपण रत्नागिरीतून सिंधुदुर्गात जाणार आहोत. ऊन भरपूर आहे आज आणि पाऊस पण दिसतोय समोर. सिंधुदुर्गात पाऊस असल्याची बातमी आहे. रात्री रत्नागिरीतही पाऊस पडलाय. बघा, इथून राजापूर 54 किलोमीटर, पावस 9 किलोमीटरवर आहे. मित्रांनो, आता आपण गोळपमध्ये आहोत आणि गोळपमध्ये हे गजानन महाराजांचं शेगावच्या एक सुंदर मंदिर आहे आणि बाहेर मूर्ती आहे. तर या मंदिराला पण तुम्ही भेट देऊ शकता. पावसकडे जाताना तुम्हाला वाटेत हे मंदिर भेटेल. मी दिशा बरोबर. हा आहे पावस बाजार आणि इकडे पावस एसटी स्टँड या परिसरामध्ये आहोत आम्ही सध्या. पावस हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पावसमध्ये बघण्यासारखं बरंच काही आहे. प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे. येथे स्वरूपानंद स्वामींचं मंदिर आहे, समाधी स्थळ आहे. तर तुम्ही जर फिरायला आलात तर पावसमध्ये या गोष्टी तुम्ही बघू शकता. आत्ता आम्ही पावस बाजारपेठेत आहोत आणि इथून निघतोय आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी. अरे वा वा, ही गर्दी अचानक का वाढली? शाळा सुटली. हा हा हा, शाळा सुटली, पाठी फुटली. चला चला, घरी चला मुलांनो. हो बाबू, तू पण जा गली आता. हा हा, तर इथे जो डावीकडे रस्ता जातो आपला, तो तिकडे मंदिराकडे जातो, स्वरूपानंद स्वामी स्वरूपानंद मंदिराकडे. आणि सरळ आपण चाललो जाता पुन्हा एकदा आपल्या डेस्टिनेशनकडे. सिंधुदुर्ग जिल्हा, देवगड तालुका आणि गिरिये रामेश्वर मंदिर. चला तर मग इथे एक सुंदर व्ह्यू आहे, तो तुम्हाला दाखवतो आणि आपला प्रवास कंटिन्यू करूया. हे बघा, इथे हे ब्रिजचं काम चालू आहे वाटतं, त्यामुळे इथे पाणी दिसत नाही. पण इथे या साईडला अतिशय सुंदर असा व्ह्यू मिळतो. इथे पण टिपिकल कोकण. हे बघा, आपण आता पूर्णगड किल्ल्याच्या जवळ आहोत. पूर्णगड किल्ला इथून जेमतेम 500 मीटरवर असेल. खालून जायचं आहे तुम्हाला. 2 किलोमीटर वर आहे. पूर्णगड किल्ला 0.5 किलोमीटर वर लिहिलाय बघा.
कशाई 9 किलोमीटर आणि आडिवरे 13 किलोमीटर. तू तिकडचं वाचतेस का? हो. तर त्यांच्या आजकाल फलकांमध्ये डिफरन्स दिसतो, पण खरंच एवढा लांब पण नाहीये किल्ला जवळ आहे तसा. आणि देवगड तिथे पुढे दिसतंय 78 किलोमीटर. तर मित्रांनो, तुम्ही प्रवासात असताना ज्यावेळी तुम्ही या रस्त्याने याल त्यावेळी इथे तुम्हाला थांबायचं आहे आणि या रस्त्याने सरळ तुम्हाला खाली पूर्णगड किल्ल्याकडे जायची वाट आहे ती मिळेल. आणि इकडे वरून गेल्यानंतर तुम्हाला ब्रिज मिळेल पूर्णगडचं, तेही दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो, आपण पूर्णगड ब्रिजवर आहोत. मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं की पूर्णगड किल्ल्याकडे जाता येतं. हे आहे पूर्णगड ब्रिज. इथून कशाई साधारण कशाईचे फेमस जे मंदिर आहे ते 9 किलोमीटरवर आहे. आणि हा आहे व्ह्यू. सुंदर व्ह्यू आहे इथला. इथे तो एक छोटासा दर्गा दिसतो मित्रांनो. ते पाणी कमी झाले की तिथे जाता येतं. इथे पण खूप सुंदर व्ह्यू आहे. इथेही पूर्णगडची छोटीशी जेटी आहे आणि वर तिकडे किल्ला आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही पावसला आलात आणि पुढे पूर्णगडला आलात, पूर्णगड बीच बघितलं, पूर्णगडचा किल्ला बघितलात, पूर्णगडचं ब्रिज बघितलं की त्यानंतर इथे गावखडी बीच म्हणून पण एक फेमस बीच आहे. हे बघा, हे जे दाखवतोय मी ते गावखडी बीच आहे. बीच इथलं वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर इथे सुरूचं बन आहे. खूप उंच उंच झाड आहेत बघा. ही हो, बेबी बोट. हो, बेबी बोट हो गया. बेबी बोट, डॅडी बोट, हा, मम्मी बोट, ब्रदर बोट, सिस्टर बोट आणि बेबी बोट. विदिशाला पण सगळं हे भारी वाटतंय बघायला म्हणून ती सांगतेय बेबी बोट बघितली, बेबी बोट बघितली. हो, डॅडी बोट. रस्ता किती सुंदर आहे बघ ना. हो, चांगल्या कंडिशन मध्ये. मित्रांनो, हा सुंदर व्ह्यू दिसतोय ना आपल्याला, तो आहे कशेळी गावाचा. आपण आता त्या गावात आलो ज्या गावामध्ये सूर्यनारायणाचं मंदिर आहे. बरोबर ना? कनकादित्य मंदिर. 3 किलोमीटर आहे इथून. गावामध्ये आहोत, मुख्य भागात गावाच्या. अर्थात तुम्हाला वरून पण एक रस्ता मिळेल अलीकडे जरा, तो तिथून पण तुम्ही जाऊ शकता आणि इथून पण जाऊ शकता. इथून 3 किलोमीटर. पावसाळी वातावरण झालंय जरा. हे किती बघा, जुनाट सगळं जे प्राचीन इमारत आहे. प्राचीन शब्दाचा अर्थ 100 वर्ष जुनी. बऱ्यापैकी या इमारती आहेत त्या प्राचीन इमारती. आणि इथून जो रस्ता जातो तो कनकादित्य मंदिराकडे जातो. हा, आणि ते देवगडी बीच जे आहे, माझ्या प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओ आहेत बघा. कनकादित्य मंदिराचा व्हिडिओ आहे, त्यानंतर याचा पण व्हिडिओ आहे, देवगडी बीचचा पण आहे, देवाची गुहा, तो सगळा भाग मी दाखवलेला आहे ऑलरेडी. हे सुंदर ते व्ह्यू आहे. इथे बाजूला पाणी आहे आणि इथे हॉटेल. शेणाने सारवलेलं आहे त्या हॉटेल. हो, मस्त. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आडिवरेमध्ये आलेलो आहोत. समोर दिसतंय ते महाकाली देवस्थान आडिवरेचं खूप प्रसिद्ध असं. आणि आता दुपारची वेळ आहे 1 आणि दुसरा पाऊस पडलाय आणि तसं कोणताही सीझनचा वार नाहीये हा, त्यामुळे गर्दी अजिबात नाहीये. इतर दिवशी मात्र गर्दी पाहता येते इथे. तर या प्रवासात एकंदरीत रत्नागिरी ते देवगड नाही पण गिर्यापर्यंत अनेक पर्यटन स्थळं आहेत आणि त्यातलं हे एक आडिवरे महाकाली मंदिर. इथे तुम्ही थांबू शकता, दर्शन घेऊ शकता आणि इथून पुढे तुम्ही मग मार्गक्रमण करू शकता.
आता माझे अनेक ब्लॉग आहेत, त्यातल्या एका ब्लॉगमध्ये मी अलीकडे जो पब्लिश केलेला त्यामध्ये इथे आडिवरेचा पूर्ण जो रस्ता आहे तो मी त्यामध्ये कॅप्चर केलेला होता. मित्रांनो, आपण धारतळमध्ये आहोत आत्ता. जोरदार पाऊस सुरू आहे, पावसाला सुरुवात झाली आणि हा जो सरळ रोड दिसतोय तुम्हाला तो चाललाय राजापूरकडे आणि आपल्याला जायचं आहे इकडे. ते म्हणजे देवगड, मालवण, विजयदुर्ग पडेल असं लिहिलेलं आहे बघा इथे. त्या बाजूला आपल्याला जायचं आहे. आता आपण नाटेमध्ये आलोत मित्रांनो. नाटेमध्ये आल्यावर थोडंसं वेगळं वातावरण बघायला मिळतंय. पाऊस थोडा कमी झालाय आता आणि पुन्हा एकदा थोडं ऊन दिसायला लागलंय. तर इथून आपल्याला जायचं आहे सिंधुदुर्गकडे. म्हणजे मला वाटतं ह्या रस्त्याने जायचंय, इफ आय एम नॉट रॉंग. होय ना? हां, या रस्त्याने. हे बघा, हे लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळी तुम्ही या मार्गे याल. सरळ जायचं नाही आहे, आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. मोठी वस्ती आहे तशी नाटेमध्ये आणि समोर एकदम जबरदस्त सुंदर दृश्य दिसायचं. अजूनही तसंच असेल ही अपेक्षा आहे. हो, हे बघा, समुद्र, खाडी, पुढे जाऊन एक ब्रिज पण असेल. बघूया आपण ब्रिज मिळतं का. मित्रांनो, आपण आता नाटे गावामध्ये आहोत आणि नाटे गावातील हे जे ब्रिज आहे त्या ब्रिजवर तुम्हाला मी घेऊन आलो आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं की मेजर ब्रिज आहेत या पूर्ण प्रवासामध्ये खाडीवरची. त्यातली बरीच ब्रिज आपल्याला मिळणार आहेत. ती ब्रिज आपण बघत बघत जाऊ. आणि आता सिंधुदुर्ग जिल्हा जवळ आला आहे, तर तुम्हाला एकदा सिंधुदुर्ग जिल्हा बॉर्डर क्रॉस करतानाही दाखवेन मी. इथला व्ह्यू बघा तुम्ही. ही आमची गाडी आहे. तेव्हा सेम पॉइंट असा आपण पूर्णगडला पण बघितलेला, पण इथे काही नाही आहे. पूर्णगडला ते एक छोटासा दर्गा होता. ही ब्रिजची दुसरी बाजू आहे. खाली एक बोट दिसतीये, मच्छीमार त्यामध्ये आहे आणि मच्छीमारी करतोय. आणि इथे एक छोटं मंदिर आहे. हे मंदिर पण बघण्यासारखं असेल, तिथे दिसतंय समोर. मित्रांनो, आपण आता मीठ गव्हाणे ग्रामपंचायत इथे हा जो तिठा आहे तिथे आपण उभे आहोत. तिथे आपण गाडी पार्क केली आहे आणि सरळ जो दिसतोय ना तो राजापूर रोड आहे. नवीन एशियन बँकने स्पॉन्सर केलेला. हा बघा, इथून तुम्ही हातीवलीला जाऊ शकता आणि तिथून मग राजापूरला जाऊ शकता. तो रस्ता खूप सुंदर आहे सरळ गेलात तर. आणि आपल्याला वळायचं आहे आता उजवीकडे, म्हणजे या बाजूला वळायचं आहे आपल्याला इकडे. आणि इथून आपण जाणार आहोत सिंधुदुर्गकडे. तर इथे लक्षात ठेवा मीठ गव्हाणे आणि तिथे काय चिरेखाण ना विस्मी, चिरेखाण इथे हा तिठा आहे. इथे कधी कधी कन्फ्यूज होतो आपण, सरळ जातो आणि मग पुन्हा मागे यावं लागतं. बेटर इथे लक्षात ठेवा. आता आपण वरचे माड या भागामध्ये आहोत आणि आता कात्रा देवी इथून खूप जवळ आहे. मी मुद्दाम या भागात शूट का करतोय तर मला ते नाव फारच परिचयाचं वाटलं, वरचे माड. कारण आमच्याकडे पण सिंधुदुर्गामध्ये वेंगुर्ल्यात अशी गावं आहेत. मोचेमाड एक आहे आणि त्या परिसरात माडाची झाडं पण होती. कदाचित त्यावरूनच ते नाव पडलं असावं. तुम्ही बघताय या भागात जास्त करून जो प्रवास आपण करतोय ना सागरी महामार्गाचा, मॅक्झिमम भाग हा कातळ भाग आहे. त्यानंतर पठार आहेत बऱ्यापैकी, त्यामुळे जास्ती झाडं या बाजूला दिसत नाहीत. पण जसं आपण पठार सोडून खाली उतरतो त्यावेळी पुन्हा एकदा झाड दिसायला लागतात. तर कात्रा देवी पण तसाच भाग आहे
तिथे थोडा उंचावरचा भाग आहे तो, आणि तिथून सुद्धा आपल्याला एक राईट टर्न घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवेन. मित्रांनो, कात्रादेवी भागात आपण पोहोचलो. तिथून देवगड आता अतिशय जवळ आलंय. राजापूर पण सरळ रोड आहे 25 किलोमीटर. इथून जरा पुढे गेल्यावर आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. हे बघा, इथून आपण आता उजवीकडे वळतोय. बऱ्यापैकी इथे शुकशुकाट आहे, कारण दुपारची बरोबर 2ची वेळ आहे. आणि कोकणातल्या कोणत्याही गावाप्रमाणे या गावातही लोक माझ्या अंदाजाप्रमाणे मासे खाऊन झोपले असतील. फार दूर शेतामध्ये लोक काही प्रमाणात असतील आणि शाळांमध्ये मुलं असतील. बाकी जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ दुपारची मस्तपैकी झोप घेत असतील. ती लागतेच, साधारण तासभर तरी लागते. काही ठराविक दुकानं ओपन आहेत.